नाविन्य आणि विश्वास यांचा सुरेख संगम म्हणजेच धनलक्ष्मी ज्वेलर्स, पांडुरंग तुकाराम उत्पादपत, पंढरपूर। 91.6 केडीएम दागिने, 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे चांदीचे दागिने मिळण्याचे एकमेव ठिकाण। प्रोप्रायटर जयसिंग अप्पाराव सरदार। मोबाईल नंबर 9890 25 97 74। एक वेळ अवश्य भेट द्या। अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज डाव्या बाजूला मराठा सेवा संघाचे ज्येष्ठ नेते खंडेराव सरनाईक आणि जिल्हाध्यक्ष शिवाजी ढोकर पाटील। पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करून ज्ञानेश्वरनी थोडक्यात सांगितलं तसं मी आजपासून 31 तारखेपर्यंत मराठा जनसंवाद दौरा या अंगाने यापूर्वी जसे कधी आम्ही 4-4, 5-5 दिवसाचे केलेले आहेत, 8 दिवसाचे केले, तसं पुन्हा एकदा बऱ्याच कालावधीनंतर बाहेर निघालेलो आहे। 12 जानेवारी जिजाऊ जन्मोत्सव साजरा झाला। ज्ञानेश्वर म्हणाला तसं ही आजची पत्रकार परिषद नांदेडला म्हणजे आम्ही आता प्रत्येक ठिकाणीच घेणार आहे। तर आजचा पहिला दिवस असल्यामुळे ही आजची सुरुवात झाली। इथे 5 तारखेला 6 तारखेला मी येऊन गेलो आठवड्याभरापूर्वीच, त्यामुळे पुन्हा काही सगळ्या लोकांची वेगळी बैठक घेतलेली नाही, ती पुन्हा आम्ही सायंकाळी नंतर घेणार आहोत। मित्रांनो, अलीकडच्या काळामध्ये मी पुन्हा सांगण्याची गरज नाही, आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करत आहोत सर्वांना आपल्याला परिचय आहे की एक राज्यापुरतेही बोलायचं झालं, देशापुरतेही बोलायचं झालं तरी युवकांच्या मनामध्ये एक वेगळी खतखत आहे। सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांपासून सर्वांच्या मनामध्ये एक अस्वस्थता आहे। राज्यातलं एक सलोखा असलेलं, बंधुभाव असलेलं, बऱ्यापैकी एकजीव असलेलं जे सामाजिक जीवन होतं त्यात विस्कळीतपणा आलेला आहे। प्रामुख्याने युवकांची बेरोजगारीची जी परिस्थिती आहे ती प्रचंड वाढलेली आहे। मराठा सेवा संघाची पहिल्यापासूनची भूमिका आहे की सरकारने नोकऱ्या द्याव्यात असं आमचं म्हणणं नाही। 100% मुला मुलींना कुठलेही सरकार नोकऱ्या देऊ शकत नाही, हे जरी खरं असलं तरी ज्या काही नोकऱ्या उपलब्ध आहेत त्या तातडीने आणि योग्य पद्धतीने, पारदर्शक पद्धतीने मुला मुलींना मिळाव्यात। पण या पलीकडे ज्यावेळेस या मुला मुलींना आपण अनेक योजना जाहीर करून स्वबळावर आणि स्वकौशल्यावर उभं राहावं आणि त्यासाठी स्टार्टअप पासून मेक इन इंडिया अशा अनेक अगदी सुईच्या टोकापासून ते आज आपण ज्याला इस्रो सारख्या मोठ्या मोठ्या स्कीम, चांद्रयान सारख्या ठिकाणी या मुलांनी आपलं कौशल्य दाखवावं याचं आवाहन करतो। परंतु हे आवाहनाच्या पलीकडे काही खूप बाहेर जात नाही। शेतकऱ्यांची दुरवस्था याच्याबद्दल न बोललेलं बरं आहे। आपण मराठवाडा आणि विदर्भामध्ये रोज 12-15 शेतकरी आत्महत्या करतात असे साधारण त्याची सरासरी आपल्याला सर्वांना परिचित आहे। तरुण मुलं मुली, विद्यार्थी विद्यार्थिनी आणि प्रामुख्याने महिला ह्या ज्या काही 12-15 वर्षापूर्वी वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत दिसत होत्या, समाजामध्ये जे काही एक थोडंसं परिवर्तनवादी वातावरण निर्माण झालेलं होतं त्यामध्ये सुद्धा आता काही थोडंसं एक अशी नकारात्मकता यायला लागलेली अशी दिसते आहे। वेगवेगळी कारणं काय असतील हा विषय जरी सोडला तरी अगदी शिक्षणाच्या माध्यमातून असेल, इतिहासाची मोडतोड म्हणून आपण ज्याला यापूर्वी अनेकदा म्हटलं की इतिहासातली किंवा धर्मग्रंथातली
जी काही सामाजिक द्वेष निर्माण करणारी आणि पूर्णपणे खोटी बिना आधाराची विधानं असतील, माहिती असतील, ती पूर्णपणे दूर करावीत आणि याचं पुन्हा एकदा पुनर्लेखन व्हावं. 5 जानेवारी 2004 रोजी संभाजी ब्रिगेडच्या मुलांनी पुण्यामधील भांडारकर संस्थेविरोधात कारवाई केल्यानंतर केवळ महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण जगभरामधल्याही आणि किमान आपल्या देशामधील नवमतवादी, परिवर्तनवादी, एक पुरोगामी पद्धतीने विचार करणारा जो तरुणांचा, अभ्यासकांचा, विचारवंतांचा वर्ग होता, त्यांनी बऱ्यापैकी आपलं योगदान दिलं. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की आपल्यासारख्या बऱ्याचशा सुज्ञ पत्रकारांनी, मीडियामध्ये काम करणाऱ्या तिन्ही जे काही इलेक्ट्रॉनिक असतील, आता ही सोशल मीडिया अलीकडे आली, परंतु प्रिंट मीडिया आणि प्रामुख्याने ती छोटी छोटी जी साप्ताहिक वगैरे ग्रामीण भागामधल्या छोट्या छोट्या तालुका किंवा गावामध्ये निघत होत्या, यांनी मराठा सेवा संघ आणि समविचारी अशा चळवळींचं जे काही काम होतं ते लोकांपर्यंत पोहोचवलेलं आहे. मित्रांनो, माझं असं लक्षात आलं की आता मी तसं 75 वर्षाचा, हे काही माझं वय नाही बाहेर पडायचं आणि कुठल्याही चळवळीसाठी हे योग्य नाही. परंतु घरात जसं म्हातारं असतं ते मरत नाही, तोपर्यंत त्याला जे काही चाललंय ते मधून मधून त्याला अस्वस्थता येते. त्या प्रमाणे माझं असं लक्षात आलं की नवीन जो वर्ग आहे, नवीन मुलं मुली जे आहेत, तरुण आहेत किंवा प्रामुख्याने महिला आहेत, यांच्या मनामध्ये खतखत असली तरी कृतीतून ती कुठे ना कुठे जी उमटायला पाहिजे ती दिसत नाही. कृतीतून दिसत नाही याचा अर्थ काहीतरी क्रांतिकारकांसारखे कोणी बॉम्ब फेकावेत, कोणी जाळपोळ करावीत अशातला आपला विचार नाही. परंतु जे अन्यायकारक आहे, जे चुकीचं आहे, जे अत्याचारी आहे, त्याला शाब्दिक म्हणा, लेखनातून म्हणा, वेगवेगळ्या कारणाने म्हणा, विरोध करावा. याशिवाय स्वतःच्या वैयक्तिक कौटुंबिक जीवनामध्ये जे आवश्यक बदल स्वीकारणं गरजेचं आहे, आचरणात आणणं गरजेचं आहे, ते आपण केलं पाहिजे. तर त्याचं प्रमाण बऱ्यापैकी कमी झालेलं आहे, पुढे गेलेलं होतं. तर मराठा सेवा संघाचा विचार केला तरी आता आम्हाला 35 वर्ष होत आलेली आहे. 35 वर्ष हा काही मोठा काळ नसतो, परंतु एक पिढी दुसरी जी आहे ती पुढे यायला पाहिजे होती, त्याचं प्रमाण कमी आहे. थोडासा आढावा घेतल्यानंतर असं लक्षात आलं की कोरोनाचं नाव जरी असलं तरी तत्पूर्वी सुद्धा ज्या काही सर्वच बहुजन समाजाच्या पुरोगामी परिवर्तनवादी विचार मांडणाऱ्या, काम करणाऱ्या चळवळी आहेत किंवा होत्या, तर त्यांची कार्यपद्धती जी आहे त्यामध्ये शिथिलता आलेली आहे. तरुणांचा, तरुणींचा किंवा महिलांचा सहभागही कमी झालेला आहे. याशिवाय हिंगोली सारख्याही ठिकाणी आपण पाहिलं असेल की ज्या काही वेगवेगळ्या चळवळी होत्या, हे बरेचसे सामूहिक सोबत एकत्रित कार्यक्रम, सार्वजनिक जयंती उत्सव असेल, कुठल्या व्याख्यानमाला असतील, अशा वेगवेगळ्या माध्यमातून कार्यक्रम व्हायचे. काहीच नाही ते महिन्या 2 महिन्यातून 5-25 प्रमुख लोक एकत्र यायचे, चर्चा व्हायची, कधी साहित्य संमेलन व्हायचं, असे वेगवेगळे काही कार्यक्रम होते. त्याचं प्रमाणही कमी झालेलं आहे. आणि म्हणून या सगळ्या अंगाने एक हा 15 दिवसाचा कार्यक्रम आखलेला आहे. सध्या आज पहिला दिवस आहे. हिंगोली, नांदेड, परभणी, औरंगाबाद असं करून नंतर आम्ही अमरावती आणि विदर्भातले जिल्हे घेऊन 31ला परतणार आहोत. यामध्ये मी मराठा सेवा संघ आणि 33 कक्ष ही आमची जशी एक
चळवळ आहे, या व्यतिरिक्त गेल्या 30 वर्षामध्ये आम्ही जो प्रयत्न केला की अन्य समविचारी बहुजन समाजातील ज्या पुरोगामी परिवर्तनवादी चळवळी आहेत, त्याच्यातले काही प्रमुख लोक आहेत, विचारवंत आहेत, व्यक्तिगत किंवा कौटुंबिक किंवा सार्वजनिक जीवनामध्ये ते काम करतात, अशाही लोकांशी संवाद साधायचा आणि पुन्हा एकदा या चळवळींमध्ये अजून काहीतरी, ज्याला आपण हवा भरून म्हणा, जीव भरून म्हणा, किंवा एक त्यांना प्रेरणा मिळेल आणि तरुण मुलं मुली ही चळवळ हाती घेऊन नव्याने काहीतरी करतील काय, केवळ प्रतिक्रिया देणे ह्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. हे असं पाहिजे तसं पाहिजे किंवा काहीतरी सरकारला प्रश्न विचारणे आणि उत्तरांची अपेक्षा करणे. तर जे काही करतंय सरकार हे काही अगदी सहज करते अशातला काही भाग नाही, तर जे काही करत असतात ते सगळं ठरवून आणि जाणीवपूर्वक केलेलं असतं. त्याच्यामुळे आपण ज्याला पूर्वीच्या आपल्या मराठवाडा विदर्भामध्ये एक उल्लेख केला जायचा की झोपलेल्याला जाग करता येऊ शकतं, परंतु झोपेचं सोंग घेतलेल्यांना आपण जाग करू शकत नाही. आणि त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था असतील, राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, इथे काम करणाऱ्या बहुतांशी सत्ताधाऱ्यांनी जर आपण बारकाईने बघितलं तर एक जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेलं आहे. संविधान, त्याच्या तरतुदी याचा सगळा विचार करता आपल्याला सगळ्यांना एवढं लक्षात येतं, दिसतंय की जे व्हायला पाहिजे ते न होता वेगळं काहीतरी होतंय. मग आम्ही संविधान वाचवा वगैरे सगळ्या बाबी जरी बोलत आणि करत असलो तरी यात जे काही चाललेलं आहे हे आपल्याला सर्वांना दिसतंय, ते आपल्याला थांबवता आलेलं नाही, थांबवता येत नाही. या परिस्थितीमध्ये विधिमंडळ असेल, न्यायमंडळ असेल, नोकरशाही असतील, या सर्वांवर कुठेतरी आपला अंकुश आहे का किंवा आपल्याला तिथे काही करता येईल का, या सगळ्या बाबींवर यापूर्वी चर्चा झालेली आहे. तर पुन्हा एकदा नव्याने जे काही होत आहे, ज्यात काही चांगलं असेल तर त्याला काही आमचा विरोध करण्याचं काही कारण नाही, ते कसं वाढवता येईल. परंतु जे चुकीचं असेल ते थांबवणं आणि पुन्हा तिथे चांगल्या पद्धतीचं काहीतरी सुचवणं आणि प्रत्यक्षात आणणं, यासाठी चळवळींमधील काही लोकांबरोबर संवाद करत असतानाच पुढे केव्हा तरी शासनासोबत काही संवाद साधून काही करता येईल काय, अशा या सगळ्या बाबीच्या अंगाने बाहेर निघालेलो आहे. त्याचा हा आजचा पहिला दिवस आहे आणि त्याची सुरुवात हिंगोलीमधून होत आहे. ही पहिली पत्रकार परिषद आहे. तर आपण सर्वजण आलात, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करून मी आपल्याला काही सूचना असतील, काही शंका असतील किंवा काही प्रश्न विचारायचे असतील तर त्याचं स्वागत आहे. धन्यवाद. जय हिंद. संवाद यात्रेच्या माध्यमातून तुमची काही सभा वगैरे होणार आहे? सभेचा हे नाही, प्रस्ताव नाही, प्रामुख्याने एक चिंतन टाईप हा प्रकार राहील. जसं आपण जमलेलो आहोत असे 100-150 जे काही लोक आहेत, जुन्या काळापासून काम करणारे काही असतील, 60-65 मध्ये पोहोचलेले असतील, आणि तरुण मुलं मुली भले ते इन्व्हॉल्व नसतील तरी त्यांची इच्छा असेल तर त्यांच्यापर्यंत आपण पोहोचलो नसेल किंवा पोहोचलो असेल तरी त्यांच्या मनातला उलगडा झाला नसेल तर त्यांना समजावून सांगणे, अशा पद्धतीच्या ह्या बैठका स्वरूपाचा हा विषय राहील. समारोप कोणत्या जिल्ह्यामध्ये होणार आहे? समारोप हा होणार 16 तारखेला, मला वाटतं शेवटचा मी अकोल्याला आहे, 31ला अकोल्याला, 16 ते 31 असा कार्यक्रम आहे. 22 तारखेला अयोध्येमध्ये राम विधी होणार आहे.
राम मंदिराची स्थापना त्याकडे कसं पाहता, कारण खूप मोठा लढा होता तो आता कुठंतरी पूर्णत्वास जातोय आणि देशभरामध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे. चलो अयोध्या म्हणून गल्लीबोळातील लहान लेकरं पण नारे देत आहेत. नाही, हे आपल्या देशात आता पहिल्यांदा घडतं अशातला भाग नाही. यापूर्वी सुद्धा असे काही कार्यक्रम जे आहे ते राबविण्यात आलेले आहे. श्रीराम मंदिर व्हावं ही काही लोकांची किंवा जास्त लोकांची इच्छा असेल ती पूर्णत्वास येत आहे, त्याबद्दल काही दुमत नाही. फक्त त्याचं एक सामाजिक किंवा धार्मिक किंवा आध्यात्मिक स्वरूप जाऊन त्याला ते थोडंसं राजकीय वळण मिळालेलं आहे. याबद्दल आपल्या सर्वांचा किंवा प्रामुख्याने आमचा संभाजी ब्रिगेडचा मराठा सेवा संघाचाही त्याला आक्षेप आहे. पण ठीक आहे, आपण काही त्याला थांबू शकत नाही, ते चालू राहणार आहे. दुसरं, त्याच्यातून जो धार्मिक विद्वेष पसरवण्याचा एक प्रयत्न चालू आहे त्यालाही आमचा आक्षेप आहे. ते होऊ नये. एकीकडे 22 तारखेला सर्वच धर्मीय काही लोकांना तिथे निमंत्रित केलेलं आहे, तर असं दाखवणं चाललेलं आहे की आमच्याकडे सगळं सेक्युलर चालू आहे. परंतु तसं न होता जे काही समविचारी त्यांच्यातले किंवा काही त्या अंगाने त्यांना सहकार्य करणारे लोक आहेत ते आहेत, त्यांचा हा जो एकोपा आहे तो समाजात यावा एवढीच आमची या श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाच्या निमित्ताने सरकारकडे आणि RSS विशेषतः त्यांच्याकडे आमची एक मागणी आहे. मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन 20 तारखेला पुन्हा एकदा सुरू होत आहे. त्या अनुषंगानं मराठा समाजामध्ये तीव्र रोष, जसे की सेवा संघाची मागणी होती मराठा कुणबीतून मराठा आणि OBCतून मराठा आरक्षण देण्यात यावं ही मूळ मागणी होती. त्या अनुषंगानं मनोज जरांगे पाटील यांच्या मागणी त्यांच्या पाठपुराव्याला काही अंशी कुणबी शोध घेऊन यश आलेलं आहे. परंतु आता 20 तारखेपासून त्याला व्यापक स्वरूपाचं मोठं आंदोलन मुंबई वारी हे काढण्यात येत आहे. शासनानं सर्वेक्षणाचे आदेश DC द्वारे जिल्हाधिकाऱ्यांना राज्यात देण्यात आलेले होते. 15 तारखेपासून सर्वेक्षण सुरू होणार, परंतु पुन्हा शासनानं चालढकल केली आहे. त्यातच हे आता पुन्हा 20 तारखेला आंदोलन होत आहे. लाखो लोकांचा जनसमुदाय या आंदोलनात सहभागी होणार आहे. आपली शासनाकडे त्या संदर्भात काय? मराठा सेवा संघाने 1991 पासून मराठा समाजाला सरसकट OBC मध्ये समाविष्ट करावं ही मागणी केलेली आहे आणि राज्य मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून तसे काही यापूर्वी सर्वेक्षण झालेलं आहे. मराठवाड्यापुरता विषय सुरुवातीला हा गंभीर होता, कारण की कुणबी मराठा, मराठा कुणबी आणि मराठा अशा वेगवेगळ्या नोंदी आहेत. तर कुणबी मराठा आणि मराठा कुणबी हे OBC मध्ये आले तरी मराठवाड्यातले लोक कुणबी नाहीत अशा पद्धतीचा एक सुरुवातीपासूनचा ग्रह झालेला होता. उर्वरित महाराष्ट्रामध्ये, मराठवाडा वगळता उर्वरित महाराष्ट्रात इंग्रजांचं राज्य होतं आणि तिथे 100% नोंदी ह्या कुणबीच्या आहेत. अगदीच अपवाद वगळला कोणाचा तर त्यांनी ते लाभ घेतले. पण मराठवाड्यातील मराठा समाजाला दिशाभूल केली म्हणा किंवा त्यांच्या मनात काही अज्ञान किंवा काही अहंकार असेल, त्यांना सांगू नये आपण कुणबीने, असा काही त्यांचा ग्रह झाला आणि वेगवेगळे रेकॉर्ड शोधलं तरी ते मिळालं नाही. मनोज जरांगे पाटलांनी ही मागणी पुन्हा एकदा रेटली आणि जुनं रेकॉर्ड शोधल्यानंतर ज्या लोकांच्या नोंदी कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी आहेत ते नियमानुसार OBCs पात्र आहेत, त्यांना ते लाभ मिळतील किंवा मिळावेत याबद्दल काही आमचा आक्षेप नाही आणि मराठा सेवा संघाचं त्याबद्दल त्यांना समर्थन आहे. उर्वरित मराठा समाजाला OBC मध्ये समाविष्ट करावं ही त्यांची मागणी जी आहे ती संवैधानिक आहे आणि संवैधानिक मार्गाने ती पदरात पाडून घ्यावी याबद्दल मराठा सेवा संघ त्याबद्दल काही कुठे सहमत आहे, त्याची काही अडचण नाही. तुम्ही जो विषय मांडला की आता त्यांनी पुन्हा एकदा काही आंदोलन घेतलेलं आहे,
तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना जे काही आम्ही मराठा समाजाला ओबीसी मध्ये समाविष्ट करू किंवा वेगळं आरक्षण देऊ काय सांगितलेलं आहे, तर त्याच्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा मे 2021चा जो निकाल आहे की मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण नाकारताना सर्वोच्च न्यायालयाने राज्याला एक सूचना केलेली होती की राज्य सरकारला जर असं वाटत असेल की मराठा समाज हा ओबीसीच पात्र आहे तर त्यांनी पुन्हा एकदा राज्य मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून फेर सर्वेक्षण बारकाईने करून घ्यावे आणि त्यात जर मराठा समाज सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक अंगाने मागासलेला ठरला आणि ओबीसीस पात्र ठरला तर राज्य सरकारने त्यांच्या अखत्यारीत असलेल्या 50% 27% मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करावा. तर मला वाटतं ही प्रक्रिया सुरू झालेली आहे. तुम्ही म्हणाले तसं राज्य मागासवर्ग आयोगाकडे हा विषय दिलेला आहे. आपल्या या माध्यमातून माझी राज्य सरकारला आणि मनोज जरांगे पाटलांना विनंती आहे की त्यांनी पुन्हा एकदा एकत्र बसावं, संवाद साधावा. तारखा देऊन सगळ्याच गोष्टी सुटत नसतात. राज्य मागासवर्ग आयोगाने काम सुरुवात केलेली आहे. त्यांना लागणारा कमीत कमी कालावधी तो त्यांना द्यावा आणि तोपर्यंत वाट बघावी. अन्यथा जे काही आता मुंबईमध्ये जाऊन एखाद्या वेळेस काही वेडं वाकडं झालं तर पुन्हा सरकार आणि जरांगे पाटील हे अडचणीत येऊ नयेत अशी आमची इच्छा आहे. आणि त्या अंगाने हा कालावधी वाढवावा आणि आंदोलन जे आहे ते सरकारच्या सोबत बसून काही पुन्हा निश्चित कालावधी जरी नाही तरी टेंटेटिव्ह काहीतरी त्यांना वाढ द्यावं जी यापूर्वी दिलेली आहे अशी आमची अपेक्षा आहे. बाकी मराठा समाजाची आरक्षणाची मागणी जी त्यांनी केलेली आहे त्यास आमचा काही विरोध नाही. सर, छगन आपण विरोध केलेला आहे की ओबीसी मध्ये आरक्षण देऊ नये, बरोबर? नाही, त्यांना विरोध करण्याचा अधिकार आहे. प्रश्न आहे राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल काय येतो आणि त्याच्यावर सरकार काय होतं. नाही, त्यांना काय मागायचं मागायचं. आणि फक्त मनोज जरांगे पाटील आणि सगळे म्हणतात की भुजबळ हटाव. हे खालच्या थरावर आणि चुकीच्या बाबी आहेत. कोणी काही ते करू नये असं माझं म्हणणं आहे. शासनाची भूमिका दिसून येत नाही, कारण वारंवार तारखा मनोज जरांगे पाटलांना त्यांनी दिलेल्या आहेत आणि कालबद्ध जो कार्यक्रम आहे तो त्यांनी देऊनही आता पुन्हा सर्वेक्षणाची 15 तारीख दिलेली आहे. तर त्याच्यामुळं हे आक्रमकता आणि नाराजी मनोज जरांगे पाटील यांनी सकाळच्या प्रेसमध्ये बोलून दाखवली आहे. तर राज्य शासन फसवाफसवी करीत आहे असं त्यांची मानसिकता आहे. त्यामुळं आपण जर त्या मागणीला, त्यांच्या मागणीला शासनाकडे पोहोचू शकते, कारण शासनाचं शिष्टमंडळ येथे चर्चा करते आणि निघून जातं. तर हे मराठा सेवा संघाचं एक मोठं पाठबळ या निमित्ताने त्यांना मिळू शकते. आपलं याबद्दल आपण याकडे काय लक्ष द्यावं असा एक सूर समाजामध्ये आहे. याबद्दल आपलं मत काय? मराठा सेवा संघाने 1 सप्टेंबर पासून आतापर्यंत वेळोवेळी अनेकदा जाहीरपणे भूमिका घेतलेली आहे की त्यांची मागणी संविधानिक आहे, त्याबद्दल आमचा काही दुमत नाही. त्यातून मिळालेला एक भाग कुणबी ह्या नोंदी त्याची शहानिशा करून त्याचे दाखले त्वरित देऊन त्याचे लाभ मिळावेत त्याची सुरुवात झालेली आहे. मी मगा सांगितलं तसं सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे राज्य मागासवर्ग आयोगाची पुन्हा एकदा फेरनिवड करून त्यांच्याकडे हे काम दिलेलं आहे. मी स्वतः सरकारी अधिकारी होतो, त्यामुळे अशा सर्वेक्षणासाठी लागणारा जो कालावधी आहे, यापूर्वीचे जे जे आयोग आहेत त्या आयोगांना 3-3, 4-4 वर्षाचा, 2-2 वर्षाचा, 1-1 वर्षाचा जो काय असेल तो कालावधी दिलेला आहे. त्यामुळे हा जो मराठा आरक्षणाचा जरांगे पाटील आणि सरकारचा जो संवाद झालेला आहे तो जवळपास 1 to 1 जरांगे पाटील ते मुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्र्यांचे
प्रतिनिधी यांच्यासोबत झालेला आहे. यापूर्वी सुद्धा बच्चू कडू आणि त्यांच्याशी त्यांनी संवाद साधला, त्यांनी मध्यस्थी केली. त्यावेळेस आमची हीच भूमिका होती की सरकारशी एकदा वाटाघाटी आपण सुरू केल्या तर सरकारवर विश्वास ठेवला तर त्यांना एकदा तुम्ही दोनदा जर दिला असेल तर साधारणपणे असं जाणवलं की आतापर्यंत कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी उघडपणे मराठा समाजाला आम्ही आरक्षण देऊ ही भूमिका घेतलेली नव्हती. ती एकनाथ शिंदेंनी घेतलेली आहे आणि मनोज जरांगे पाटलांनी त्यांच्यावर विश्वास ठेवलेला आहे. त्यांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ वगैरे घेऊन हे सगळं करू म्हटलेलं आहे. ठीक आहे, तो भावनिक भाग जरी सोडला तरी त्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवलेला आहे. तर अजून त्यांना वेळ वाढवून द्यावी. पण अगोदर मुख्यमंत्र्यांनी खरोखर मराठा समाजाला तुम्ही कसं आरक्षण देणार आहात हे स्पष्ट करणं खूप गरजेचं आहे. कारण की आता तुम्ही म्हणाले तसं की ओबीसीच्या सध्याच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ हे सांगणं यांच्या अधिकाराच्या बाहेरचं आहे. हे तर आपल्याला सर्वांना पटतंय. 50% बाहेर अर्धा टक्काही कुठलंही आरक्षण ते देऊ शकत नाही. त्यामुळे सरकारची ही वेळ काढूपणाची बनवाबनवीची किंवा काहीतरी दिशाभूल करणारी जी स्टेटमेंट्स आहे याच्यामुळे मनोज जरांगे पाटीलच नाही तर साधारणपणे अशा ज्या काही संस्था संघटना आहेत त्या सुद्धा थोड्याशा विचलित होत आहेत. तरी सुद्धा माझी या सर्व परिस्थितीमध्ये आपल्या माध्यमातून मनोज जरांगे पाटलांना आणि मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आपण एकत्रित बसावं आणि मनोज जरांगे पाटलांनी जसे यापूर्वी त्यांना काही मुदतवाढ दिली तशी पुन्हा एकत्र बसून मुदतवाढ द्यावी आणि वाट पाहावी. यात आपल्या सर्वांचं कल्याण आहे. सर, ते सर्वपक्षीय नेत्यांनी आणि सरकारने भूमिका घेतली की ओबीसीतून आरक्षण देणारच नाही अशी ठाम भूमिका घेतली. आणि तुम्ही जसं म्हणले की कसं देणार 50%वर स्वतंत्र आरक्षण, तर सर्व पक्षांनाच भूमिका घेतल्यावर आरक्षण कसं कोण देणार? मग मिळणारच नाही ना, असं नाही, बिलकुल मिळणार नाही. हे यापूर्वी आम्ही सांगितलेलं आहे की हे 50% बाहेर आरक्षण देऊ हे सांगणं म्हणजे नाही म्हणण्यातला प्रकार आहे. मराठा आरक्षणाचा विषय तो पोपट मेल आहे हे उघडपणे सांगणे. हे मराठा सेवा संघाने संभाजी ब्रिगेडने यापूर्वी अनेक वेळेस तशी भूमिका घेतलेली आणि स्पष्टपणे मांडलेली आहे. सगळ्याच राजकीय पक्षांनी निर्णय घेतला की आम्ही ओबीसीतून देणार नाही, मग बाहेरचा पक्ष थोडा घेऊन देणार नाही. राजकीय पक्षांनी यात फक्त एकच तुम्ही येण्यापूर्वी कदाचित किंवा तुम्ही असताना बोललो की सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे त्याच्या अनुसार सध्या राज्य मागासवर्ग आयोग जे काही सर्वेक्षण करताय त्यामध्ये जर मराठा समाज सामाजिक शैक्षणिक आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे आणि ओबीसीस पात्र आहे हे ते सिद्ध करू शकले तर आणि तो अहवाल जर राज्य शासनाने स्वीकारला आणि मराठा समाजाला म्हणजे राज्य शासनाचे अधिकार अत्यंत मर्यादित आहे, राज्य मागासवर्ग आयोगाचे अधिकार मर्यादित आहेत. मराठा समाजाला ओबीसीत घ्यावे की घेऊ नये हा सल्ला देणे एवढाच राज्य मागासवर्ग आयोगाचा अधिकार आहे आणि घ्यावं की घेऊ नये 50%च्या आत हा अधिकार राज्य शासनाचा आहे. आयोगानं ओबीसी पात्र आहे असं म्हणलं तरी राजकीय पक्ष सरकार नाही म्हणते ओबीसीतून देणार नाही. तर तो काय करायचं म्हणून सांगितलं ना की ते सध्या फक्त तेवढी एकमेव आशा आहे, दुसरं काहीच नाही. आमदाराचे घर जाळलं त्याच्यामध्ये अनेक तारखेला अटकले, स्वतः गृहमंत्री बनले का गुन्हे वापस घेऊ त्यांनी शब्द बदलले झालेलं जे आहे कोणतीही हो कोणाची घरं जाळणे असेल किंवा मारझोड असेल ते चूक आहे यापूर्वी आम्ही वेळोवेळी सांगितलेलंच आहे. आणि गुन्हे मागे घेणं जे आहे तुम्हाला सर्वांना माहित आहे कुठल्या स्वरूपाचे गुन्हे असतात तर गुन्हे मागे घेणं हे खूप जिकरीचं काम आहे आणि सहजासहजी ते घेतल्या जातील याची शक्यता नाही हे सुद्धा यापूर्वी आम्ही सांगितलं. मुख्यमंत्री एका कुठल्या तरी कार्यक्रमात मला आठवत नाही असं म्हणाले की शपथ घेऊन
की मी मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय थांबणार नाही असं काहीतरी. दुसरी बाजू उद्धव ठाकरे यांची भेट घेतलेली आहे, त्या भेटी दरम्यान राजकीय काही चर्चा झाली का त्यामध्ये? 100% राजकारणासाठीच गेलो होतो आम्ही. आपल्याला कल्पना असेल की संभाजी ब्रिगेड हा राजकीय पक्ष घेऊन आम्ही काम करतो आहोत आणि संभाजी ब्रिगेड आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे हा जो शिवसेना गट आहे यांची राजकीय युती झालेली आहे. त्या राजकीय युती संबंधित वाटाघाटी किंवा अन्य चर्चा करण्याच्या अंगाने आम्ही गेलो होतो. सध्या आपल्याला कल्पना आहे की लोकसभा निवडणुकांचा माहोल आहे आणि लोकसभाच्या निवडणुका कदाचित मार्च एप्रिलमध्ये त्याची नोटिफिकेशन म्हणून सुरुवात होण्याची शक्यता आहे. सुरुवातीपासून हिंगोली लोकसभा आणि बुलढाणा लोकसभा संभाजी ब्रिगेडला द्याव्यात, याशिवाय आम्ही चंद्रपूर आणि 2-3 ठिकाणी सुद्धा बोलणे झालेलं होतं. पण निदान या 2 तरी आम्हाला द्याव्यात ही मागणी करण्यासाठी तिथे गेलो होतो आणि त्यावर चर्चा झालेली आहे. अजून निर्णय झालेला नाही. मग आता ह्या लोकसभेच्या माहोलमध्येच हा दौरा समजायचा का? थोडाफार त्याला धरूनही आहे. हा थोडा राजकीय प्रचारही होईल, पण त्याच वेळेस सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक या सर्व क्षेत्रातील सुद्धा चर्चा होईल. कारण की बऱ्याच दिवसानंतर मी बाहेर पडत. बुलढाणा आणि हिंगोली का हवी? बुलढाणा आणि हिंगोली का हवी तर त्यातल्या त्यात आम्ही म्हणजे उद्या जर काही तडजोड करायची झाली, मागितल्या आम्ही, मी सुरुवातीला सांगितलं तसं अजून 4-5 ठिकाणच्याही असल्या तरी एक त्यावेळेस काही अशा महाआघाडीचा किंवा असा काही विषय नव्हता. त्यामुळे या सगळ्या याच्यामध्ये आम्ही काही महाआघाडीचे घटक पक्ष नाही, महाविकास आघाडीचे घटक पक्ष नाही. आम्ही शिवसेनेच्या सोबत आहोत. शिवसेनेच्या वाट्यावर येणाऱ्या ज्या जागा असतील त्याच जागा आम्हाला मिळू शकतात कॉम्प्रोमाइज करून. आणि मग त्यातल्या त्यात आमचं बळ जे आहे, राजकीय बळ किंवा साधारण आमच्याबद्दल जी आम्हाला थोडीशी खात्री वाटते की आमचे उमेदवार निवडून येऊ शकतात, ते बुलढाणा आणि हिंगोली आहे. कदाचित आपल्यापैकी काही लोक असतील तर 1 महिना 2 महिने झाले की आपली पहिली मनोज दादा यांची आम्ही जवळपास उमेदवारी इथून घोषित करण्यासारखा एक सर्वपक्षीय बैठक आम्ही इथे घेतलेली होती आणि सर्वांनी त्यावेळेस सहमती दाखवली होती. तोही निरोप आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी गेलो होतो की आमच्याकडे अशी अशी तयारी झालेली आहे. त्यामुळे हे 2 मतदारसंघ हे आम्हाला योग्य वाटले म्हणून आम्ही ती मागणी केलेली आहे. तर तुम्ही आता म्हणाले की आम्ही महाविकास आघाडी सोबत नाही, शिवसेनेसोबत आहे, नेमकी ही भूमिका नाही कळली. आम्ही महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे हे 3 गट अधिकृतपणे सध्या आहेत. हे समजा 48 जागा आहेत. या 48 जागांची वाटणी सध्या या 3 पक्षांमध्ये होईल. आम्ही संभाजी ब्रिगेड आहे, बाळासाहेब आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी आहे, अजून तिकडे राजू शेट्टीचा एक, असे वेगवेगळे पक्ष त्यांच्यासोबत वाटाघाटी करतायत. तर 4था पक्ष म्हणून अजून कुठल्या 4थ्या राजकीय पक्षाला काही त्यांनी मान्यता दिलेली नाही आणि म्हणून आम्ही वैयक्तिक पातळीवर, वैयक्तिक पक्ष पातळीवर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षासोबत युती केली की तुम्हाला ज्या जागा मिळतील त्यातलं तुम्हाला जे शक्य असेल तो एक वाटा आम्हाला द्यावा. म्हणून आम्ही महाविकास आघाडीचे अधिकृतपणे डायरेक्ट हिस्सेदार नाही. परंतु उद्या असं काही नाही की काँग्रेस किंवा राष्ट्रवादीवाल्यांच्या सोबत आमची जरी डायरेक्ट युती नसली तरी आम्ही त्यांचा प्रचार करू किंवा त्यांच्या सोबत असू. थँक्यू सर. धन्यवाद. सर, विदर्भातली बाई नवरी करून इकडे आलते नवरदेव. विदर्भातली विदर्भातली बाई लग्न करून इकडे मराठी समाजात. हो. मी विदर्भात गेलेलं आहे. मी भाऊ माय भाऊ. तर तिकडे बाईला इकडं ओबीसी सर्टिफिकेट मिळवून निवडणूक लढवते. हो. तर ते सर्टिफिकेट त्यांच्या लेकरा बाळाला कुटुंबाला लागायचं पाहिजे की नाही पाहिजे? आपल्याकडची सध्याची जी मावशी तरतूद आहे ती पितृसत्ताक याचे होते. म्हणजे बापाची जी जात असेल, बापाचं जे काय म्हणू आपण सगळे रीतिरिवाज असतील ते मुलांना जातात. त्यामुळे आई जी आहे तर जन्माने जी आहे ती विदर्भातले किंवा कुठलेही
जी आपली जात किंवा धर्म असेल ते घेऊन आपण तिकडे जातो. त्यामुळे आपल्या विदर्भातील ज्या मुली तिकडे ओबीसी असतील, कुणबी असतील किंवा जे काही असतील, त्या मराठवाड्यामध्ये आल्यानंतर त्या जन्माने ओबीसी असल्यामुळे त्यांना इकडे निवडणूक लढवता येते. लढवतात ना, ओबीसी मधून लढवता येते. त्यांना लढवता येते. पण त्यांच्या मुलांना त्यांची जात, आईची जात आपल्याकडे अजून लावायची पद्धत नाही. याची मागणी अनेक वर्षापासून लोक करतायत की आई आणि वडील यांच्यामध्ये फरक करू नये. परंतु अजून काही हो आहे ना, पण आंतर जातीय ठरल्या जात नाही, ते मानल्या जात नाही. मिळाला पाहिजे, पण आता त्याची मागणी करणे आणि कायदा करणे ती मागणी आम्ही वेळोवेळी केलेली आहे. परंतु बऱ्याच वेळेस यापूर्वी सुद्धा ज्यावेळेस आम्ही 91 मध्ये मराठा समाजाला मंडल आयोगामध्ये न घेतल्यामुळे त्यांना पुन्हा घ्यावं आणि ओबीसी मध्ये समाविष्ट करावं मागणी केली होती अकोल्याला, तर अकोल्याच्या सगळे विदर्भातले नेते म्हणाले की आपण ओबीसीच आहोत. त्यांना माहितीही नव्हतं की मराठवाड्यातले लोक ओबीसी नाही. चला झालं, ओके. सर्वांचे पुन्हा एकदा आभार. चहा घ्या आणि चला. दे ना सगळ्यांना, जनाजन पुढे ज्ञानेश्वर ज्यांना पुरतील तेवढे देऊन टाका मराठा.